नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो, तर नियमित सराव चाचणी आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवोदय सराव चाचणी क्रमांक 3, एकूण प्रश्न 60 आणि एकूण गुण 75. आज आपण या संपूर्ण चाचणीची उत्तरपत्रिका, प्रत्येक प्रश्नाचे सोपे स्पष्टीकरण, जलद ट्रिक्स व सोडवण्याची सोपी पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि जिथे चुका झाल्या असतील त्या वहीत नोंद करून पुन्हा सराव करा. जास्त सराव म्हणजेच जास्त आत्मविश्वास, आणि जास्त आत्मविश्वास म्हणजेच नवोदयमधील यश. आणि हो मित्रांनो, अशाच नवोदय, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आत्ताच मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, नवोदय सराव चाचणी क्रमांक 3 उत्तरपत्रिका स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. यामधील पहिल्या भागात मानसिक क्षमता चाचणी, यामध्ये पहिला भाग आहे वेगळी आकृती ओळखा. इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे आहे निराळी म्हणजेच वेगळी आकृती ओळखा. मग ही कशी ओळखायची? प्रश्न क्रमांक पहिला. मग पहिल्या आकृतीचं निरीक्षण करा. इथे पहा, इथे हे दोन भाग एकमेकांच्या अपोजिट दिसत आहे. इथे पण दोन भाग आहे. इथे दोन भाग पहा, परंतु वेगवेगळे आहे. इथे दोन भाग सारखे आहे, अपोजिट आहे, फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये वेगळे आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. खूप सोपं होतं. पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2. आपल्याला वेगळी आकृती ओळखायची, म्हणजे सारख्या 3 आकृत्या ओळखल्या ही चौथी वेगळी आकृती आपल्याला लगेच मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर यामध्ये 1 2 3 4 5 6 भाग झालेले आहे आकृतीचे. इथे 1 2 3 4 5 6, इथे 6 भाग आहे. इथे सुद्धा 6 भाग झालेले आहेत. आणि इथे सुद्धा आकृतीचं निरीक्षण केलं तर इथे सुद्धा आकृतीचे 6 समान भाग झालेले आहेत. जर आकृतीचं योग्य निरीक्षण केलं तर ही आकृती 6 समान भाग, 6 समान भाग, 6 समान भाग. इथे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं, इथे त्रिकोण बनला वरच्या बाजूने, आणि खालच्या बाजूने काय बनलं पहा, खालच्या बाजूने हा चौकोन बनला. म्हणजे आकार पण वेगवेगळा आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. सोपं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3चं जर आपण योग्य निरीक्षण केलं, इथे हे आकार तर सगळ्या आकृतीच आहे. बाह्य आकार आधी पाहून घ्या. सर्व 4ही आकृत्यामध्ये हे आकार सेम दिलेले आहेत, फक्त दिशा बदललेली आहे. मग काय पाहायचं आता? वेगळं काय पाहून घ्या. यामध्ये काय आहे? आतमध्ये एक फुलाची, एक त्रिकोण आणि एक चौकोन आहे. इथे पहा, इथे फक्त या फुलाच्या चित्राच्या जागी इथे स्टार आहे. इथे फूल आहे, बाकी दोन सेम आहे. इथे फूल आहे, बाकी दोन सेम आहे. म्हणजे आकार एक वेगळा आहे, ते म्हणजेच पर्याय क्रमांक बी. समजून घ्यायचं. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. फक्त योग्य निरीक्षण केलं, समजून घेतलं तर सगळे प्रश्न सोडवायला सोपे जातात. प्रश्न क्रमांक 4 सुद्धा खूप सोपा आहे. जर आपण इथे यस, इथे यन, इथे एक्स आणि इथे यल जर या सर्व आकारांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल एका कुठल्याही रेषेनं या आकृतीचे 2 समान भाग होणार नाही, पण या एक्सचे 2 समान भाग होतात. त्यामुळे ही एक्स जी आहे ही सममिती आकृती आहे, आणि त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. डी मध्ये 2 समान भाग नाही होणार, या बी मध्ये पण नाही होणार, आणि ए मध्ये पण नाही होणार. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. समान आकृतीची निवड करा. इथे लिहून आहे, इथे काय वर समान आकृतीची निवड करा. खूप सोपा प्रश्न आहे. समान आकृती म्हणजे हुबेहूब आकृतीची निवड करायची आहे.
त्यावेळेस काय करायचं, सुरुवातीला प्रश्न आकृतीचे योग्य निरीक्षण करायचं. प्रश्न आकृतीचं निरीक्षण कर आणि मग पर्याय क्रमांक ए, इथे हा एक्स्ट्रा गाळणी पद्धत येणार नाही. पर्याय क्रमांक बी चं जर निरीक्षण केलं, ही रेष नाही आहे त्यामुळे बी पण येणार नाही. सी चं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये ही रेष दिलेली नाही त्यामुळे पर्याय क्रमांक सी पण येणार नाही. आणि उरलं कोणतं, पर्याय क्रमांक डी, ही हुबेहूब आकृती आहे म्हणजे समान आकृती, तंतोतंत जुडणारी आकृती. प्रश्न क्रमांक 6 पहा. अशा प्रश्नात सुरुवातीला प्रश्न आकृत्यांचं निरीक्षण करा. प्रश्न आकृतीचं निरीक्षण केलं, पर्याय क्रमांक ए पहा. पर्याय क्रमांक ए चं जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपलं उत्तर पर्याय क्रमांक ए च आहे. डी मध्ये जुडणार नाही, सी मध्ये सुद्धा जुडणार नाही आणि डी मध्ये पण जुडणार नाही. खूप सोपं आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न क्रमांक 7 पण खूप सोपा आहे. आधी प्रश्नाकृतीचे निरीक्षण करा. प्रश्नाकृतीचे निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल यामध्ये पर्याय क्रमांक एच योग्य आकृती आहे, समान हुबेहूब जुडणारी आकृती आहे. या प्रकारामधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय आहे पहा. आधी सुरुवातीला प्रश्नाकृतीचे निरीक्षण करा. प्रश्नाकृती पाहिली त्यामध्ये कुठलाही एक आकार पहा. हा जर आकार पाहिला आपण खालचा तर हा खाली आहे, परंतु हे जर घट्ट आहे हे खालच्या बाजूने आहे तर इथे वरच्या, त्यामुळे पर्याय क्रमांक ए येणार नाही. इथे पहा, हा जो सर्कल दिला हा सर्कल कोरा आहे, प्रश्न आकृतीत घट्ट आहे त्यामुळे हे पण येणार नाही. तिसरं, हा जो आकार आहे वरच्या बाजूने आहे त्यामुळे सी पण येणार नाही. आपलं उत्तर येणार प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. प्रश्न क्रमांक 9 आणि 12 साठीच्या सूचना आहे. यामध्ये लक्षात घ्या काय म्हटलं त्यांनी, अनुक्रमे पूर्ण करेल म्हणजे आकृतीचा क्रम पूर्ण करायचा आहे. आपल्याला पहिल्या नंबरची आकृती, दुसऱ्या नंबरची आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती तयार करायची आहे. म्हणजे पहिल्यावरून दुसरी बनली, दुसरीवरून तिसरी बनली आणि तिसरीवरून चौथी आकृती आपल्याला बनवायची आहे. चला तर मग आपण पाहूया कशा प्रकारे बदल होत गेला आणि उत्तर आकृतीची निवड कशा प्रकारे आपल्याला करता येईल. जर आपण इथे लक्षात घेतलं, जर हा आकार आहे हे खालच्या बाजूने आहे, खालच्या बाजूला आहे आणि हा आकार असा फिरला, हा आकार जरी असा फिरला म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला घटिवत, परंतु हे जे साईन आहे यामध्ये अदला बदल झाली. घटिवत फिरत आहे हा आकार पण त्याच्या चिन्हांमध्ये अदला बदल होत आहे. हा परत घटिवत फिरला, परत त्याच्या चिन्हांमध्ये अदला बदल झाली. हा परत आता असा घटिवत म्हणजे खाली फिरेल म्हणजे असा आकार तयार होईल. म्हणजे असा आकार असणारी आपली आकृती म्हणजे बी येणार नाही, गाळणी पद्धतीने कट होणार, सी येणार नाही आणि डी पण येणार नाही. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. खूप सोपं आहे. अशा प्रकारच्या आकृत्यांमध्ये फक्त एकाच गोष्टीचे निरीक्षण करा. एकापेक्षा जास्त चिन्ह दिले, साईन दिले तर फक्त एकाच गोष्टीचं निरीक्षण करून उत्तर काढायचं. इथं जर पाहिलं तुम्ही, इथे हा जर सर्कलचा विचार केला, पहिले इथं आलं, नंतर घटिवत एक घर पुढं, परत एक घर पुढं, आता या कॉर्नरला येईल एक घर पुढं. इथे आहे, इथे नाही आहे गाळणी पद्धतीनं, इथे आहे, इथे पण नाही आहे, म्हणजे दोन पर्याय कट झाले. आता या ॲरोचा जर विचार केला, हा इथे, हा पण घटिवत फिरला, मग पुढे गेला, हा पुढे गेला, आता हा असा खाली येईल. मग खाली कुठे आहे, या पर्याय क्रमांक ए मध्ये नाही आहे, तो कट झाला. मग उरलं काय, तर पर्याय क्रमांक सी. थोडं व्यवस्थित निरीक्षण केलं, काळजीपूर्वक प्रत्येक चिन्हांचं निरीक्षण केलं आणि समजून घेतलं तर एकही प्रश्नात चूक होणार नाही. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. इथे काय दिलं पहा, या कॉर्नरला 2 टिपके, पुढे गेलं या कॉर्नरला 3 टिपके, परत वापस मागे चाललं या कॉर्नरला 4 टिपके, आता परत याच जागी जाईल या कॉर्नरला 5 टिपके, एक एक टिपका वाढत गेला. मग 5 टिपके पहा, इथे येणार नाही, इथे आहे का 5 टिपके इथे आहे, पण इथे पुन्हा याच कॉर्नरला हे कटलं आणि इथे 4च टिपके आहे, आपल्याला पाहिजे 5 टिपके, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. क्रम पूर्ण करा या प्रश्न प्रकारामधील शेवटचा प्रश्न. यामध्ये आधी मी फक्त एकाच साईनचं या गुणाकाराचं निरीक्षण करणार. हे एक घर पुढं 45 डिग्री, पुन्हा एक घर पुढं, आता पुन्हा एक घर पुढं, म्हणजे या कॉर्नरला येईल. पर्याय क्रमांक ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. मग या
सर्कलचं निरीक्षण करेल शून्याचं. इथून हे घटीवत फिरलं आणि हे प्रतिघटीवत फिरत आहे, असं फिरत आहे. एक घर पुढं पूर्ण या कॉर्नरला, आता या वरच्या बाजूला येईल. वरच्या बाजूला इथे आहे का? आहे. इथे आहे का? वरच्या बाजूला आहे. इथे खालच्या बाजूला आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 ते 16 या प्रश्नासाठी काय दिलेलं आहे पहा. समसंबंध दिलेला आहे. आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल समसंबंध दिलेला आहे. खूप सोपा प्रश्न प्रकार आहे. आधी काय करायचं, या दोन आकाराचं निरीक्षण करायचं. म्हणजेच जे पहिला प्रश्न आकृती आहे त्या दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण करायचं. यामध्ये काय बदल झाला आणि हे बनलेलं आहे. ह्या उभ्या रेषा आहे, ह्या उभ्या रेषा अशाच ठेवल्या. त्यांनी काय केलं पहा, हे जे साईन आहे हे साईन इकडे गेलं, हे साईन या बाजूने गेलं. खूप सोपं आहे. मग इथे काय करायचं, या आडव्या रेषा अशाच ठेवायच्या. हे प्लस जो आहे तो इथे येणार, हा इथला प्लस इकडे येणार, हा त्रिकोण असा इकडे येणार आणि हा सर्कल इकडे येणार. असं जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. यामध्ये काय बदल झाला पहा. यामध्ये काय झाला, यामध्ये या साईनचा बदल झालेला आहे. हे साईन या बाजूनं, या बाजूचं साईन या बाजूनं आणि हे आतमधलं चिन्ह वर आणि वरच्या बाजूचं चिन्ह खाली. खूप सोपं आहे. बदल सरळ सरळ झालेला आहे. इथे काय करायचं, इथे हा सर्कल झाला आणि इथे हे साईन झालं. असं कुठं आहे ते पहा. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही आणि डी मध्ये पण नाही. मग निरीक्षण करा, हा आकार वर आणि हा ट्रँगल सारखा आकार खाली. तर पर्याय क्रमांक ए मध्ये तसं दिसत आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 सुद्धा खूप सोपा आहे. फक्त योग्य निरीक्षण करा आणि समजून घ्या. काय दिलं पहा त्यांनी. या आकृतीचं आणि आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर सरळ दिसत आहे तुम्हाला आरशातील प्रतिमा पाडलेली आहे. मग याची जर आरशातील प्रतिमा काढली, आपण याची आरशातील प्रतिमा काढली तर पर्याय क्रमांक बी ए येणार का? नाही. इथे पहा, हे जे चिन्ह आहे साईन हे असं तिथं राहील, बदलणार नाही. कारण याची इथं आरशातील प्रतिमा बनवायची आपल्याला. त्यामुळे पर्याय ए येणार नाही. पर्याय बी जर पाहिलं तर पर्याय बी येणार. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 16चं निरीक्षण केलं आपण, काय दिलं त्यांनी पहा. हा एक चौरस आहे, चौरसाच्या आतमध्ये एक वर्तुळ आणि तो रेखांकित केलेला आहे. त्यांनी काय केलं पहा, हा वर्तुळ रेखांकित केलेला कोरा केला आणि हा जो आतमधला आकार आहे तो चौरसाच्या बाहेर सुद्धा काढला. म्हणजे एक आकार काय केला त्यांनी, एक आकार वाढला असं पकडा. मग आता काय करणार आपण, इथे सुद्धा एक आकार आपल्याला वाढवायचा आहे, कोरा करायचा आहे. मग काय झालं पहा, आता हे रेखांकित केलेलं होतं, हे रेखांकित केलेलं जे होतं ते आपल्याला काय करावं लागणार आहे, कोरं. इथे आहे कोरं, इथे पण आहे कोरं, सी मध्ये काय घट्ट आहे. मग इथे काय केलं, इथे दोन चौरस आहे, एक आणि दोन. तर ते काय करायचं आहे, इथे पहा इथे एकच आहे त्यामुळे हे कट झालं, इथे एकच आहे हे पण कट झालं. का बरं, आपल्याला जो आता आतमधला आकार आहे सर्कल, तर ते सर्कल दोन झाले पाहिजे. हा एक आतमधला सर्कल, हे बाहेरचा सर्कल. म्हणजे आतमधला आकार कोणता आहे आता, चौकोन. चौकोनाचे आकार पण दोन झाले पाहिजे. इथे त्रिकोणाचे आकार वाढले, आपलं पहा इथं आला बाहेरच्या बाजूला, हा एक चौकोन वाढला, बरोबर वाढला. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय, चौरस आकृती पूर्ण करायची आहे. एक चौरस आकार आहे, तो आकार तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आकृतीचं योग्य निरीक्षण करा. पहा हे दोन भाग समान आहे, मग हे पण दोन भाग डिझाईन समान बनल. इकडे ॲरो बनल, असा ॲरो कुठे आहे पहा, या बाजूनं, इथे नाही पण या टोकाला लागून नाही. पहा हे असं मधातूनच आहे, त्यामुळे हे पण कट. हे इथे दिसत आहे आणि इथे पण दिसत आहे आणि इथे पण दिसत आहे. जर आपण योग्य निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल हे ॲरो वेगळ्याच प्रकारचा आहे आणि हा ॲरो योग्य दिसत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक डी. आपल्याला असा ॲरो शोधायचा होता,
फक्त बाजू तिची या साईडला पाहिजे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18. याचं जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं प्रश्न क्रमांक 18चं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. जर पहा मग आता प्रश्न क्रमांक 18चं जर निरीक्षण केलं तर काय, याच्या आतमध्ये जर बारीक निरीक्षण केलं तर गुणाकाराचं साईन आहे आणि या खालच्या इथे गुणाकाराचं साईन आहे. यामध्ये प्लसचं म्हणजे आपल्याला येणारं उत्तर प्लस पाहिजे. इथे गुणाकाराचं साईन आहे त्यामुळे ते कट झालं. इथे दोन रेषा या बाजूने आपल्याला वरच्या बाजूने पाहिजे, हे पण कट झालं. इथे पहा, इथे प्लसचं साईन आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19. याचं जर निरीक्षण केलं तर हे पण प्रश्न खूप सोपा आहे. या रेषेवर हे दोन्ही साईड हे दिलेले आहे त्यामुळे हे कटलं. खाली टोक आहे आपल्याला, याचं जर निरीक्षण केलं तर हे पण येणार नाही, कारण इथं टोक नाही पाहिजे आपल्याला वरच्या बाजूनं. हे पहा, वरच्या बाजूनं असं मोकळं आणि खालच्या बाजूनं टोक, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. ते पण चौरस आकृती पूर्णच कराय. ही डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. जर याची जर आपल्याला डिझाईन पूर्ण करून घेतली तर आपलं उत्तर कोणतं येते हे आपल्याला लगेच मिळेल. मग काय करायचं होतं, इथं असं डायमंड डिझाईन, इथं अशी डिझाईन आणि ही रेषेशी जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं तर आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21 ते 24 साठी सूचना आहे. सूचना काय, ही डाव्या बाजूची जी आकृती दिली आहे उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढायची जी आकृती या डाव्या भागात बसून ती आकृती पूर्ण करेल. काय करेल, आकृती पूर्ण करेल, प्रश्न आकृती पूर्ण करेल हे आपल्याला शोधायचं आहे. मग इथं स्क्वेअर सारखा आकार आहे, याला जर आपण पूर्ण केलं तर हा असा आकार बनतो आणि हा आकार कुठं आहे हे आपल्याला शोधायचं. हा आकार कुठं हे आपल्याला शोधायचं आहे. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर सापडेल पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 सुद्धा खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, जर आपण प्रश्नाकृतीचं निरीक्षण केलं आणि हा आकार जर असा पूर्ण केला तर हा आकार पूर्ण केल्यावर आपल्याला कोणता आकार दिसेल, जर पाहिला आपण डोळ्यांनी तर आपल्याला लगेच दिसत आहे पर्याय क्रमांक ए. कारण इथे पहा हे छोटा आहे, आपल्याला इथून एवढं पाहिजे, मोठं पाहिजे, त्यामुळे हे मोठं आहे, त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 23. पहा आकार पूर्ण करून पहा कोणता आकार बनते. पर्याय क्रमांक ए होणार का, पर्याय क्रमांक ए होणार नाही. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी चा जर विचार केला पहा इथे कर्व लाईन आहे बरोबर, त्यामुळे इथे पण अशी तिरपी लाईन आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 24 पहा, प्रश्न क्रमांक 24 तर पाहिल्या येते हे येणार नाही, हे पण येणार नाही आणि इथं जर पाहिलं इथे काय होईल, असं जर तुम्ही पूर्ण केलं तर आपलं उत्तर काय नाही, हे पण येणार नाही, म्हणजे आपल्याला इथं काय पर्याय क्रमांक ए. खूप सोपं होतं, फक्त समजून घ्यायचं. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 25 ते 28 साठी सूचना आलेल्या आहे. काय सूचना, आकृतीचे प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा हे आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न आकृतीच्या आधी निरीक्षण करा, आरसा कोण्या बाजूला ठेवला आहे ते पाहून घ्या. आता आरसा पहा, आरसा हे पुढल्या बाजूला ठेवलेला आहे, आकृती काय होईल अशी पुढल्या बाजूला पडेल. जर आपण आकृती अशी पुढल्या बाजूला पाडली तर आपलं उत्तर कोणतं येते, जर आपण योग्य निरीक्षण केलं कोरा भाग जवळचा जवळच राहील आणि घट्ट भाग दूरचा दूर जाईल. जर त्याचं आपण योग्य निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक ए येणार नाही, बी तर जसं तसं आहे ते येणार नाही, आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26. हे सुद्धा आरशातील प्रतिमाच आहे आणि आरसे सुद्धा एकाच बाजूने ठेवलेले आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं. कधी कधी एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये प्रश्न फिरून येतो, आरसा कधी कधी खालच्या बाजूला देऊ शकतात, तेव्हा प्रश्नाकृतीचे योग्य निरीक्षण करायचं, आरसा कुठे ठेवला ते पाहायचं. आता याचं पहा आरशातील प्रतिमा, हा वरचा आकार पहा, हा वरचा आकार वरच राहील
इथे उलट झाला, येणार नाही, म्हणजे कट झाला. इथे वरचा आकार सेम आहे, परंतु हा कोराडोळा, इथे कोराडोळा यायला पाहिजे, त्यामुळे बी पण कट झालं. इथे पहा, सीचा जर विचार केला तर हा वरचा आकार सेम नाही, आणि डीचा विचार केला वरचा आकार सेम आहे, डोळे पण सेम आहे, सगळं सेम, म्हणजे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 27 पहा. याची जर तुम्ही आरशातील प्रतिमा पाहिली तर मग उत्तर काय येईल? तर या बाजूला पाडा, आकृतीला या बाजूला पाडा. सरका यस आहे तर तो यस काय होऊन जाईल? उलटा होऊन जाईल. हे उलटा यस झाला का? हो, इथे उलटा यस झाला, पण इथे आकार 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 दिले, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 1 कट. हे उलटा झाला, वरच्या बाजूला 2, खालच्या बाजूला 2, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. सी पण कट झालं आणि डी पण कट झालं. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 28. इथे काय लिहून आहे? तृप्ती. इथे काय होईल? उलट प्रतिमा तयार होईल आरशातील, हे पाण्यातील होऊ शकते, त्यामुळे हे येणार नाही. पर्याय क्रमांक बी. जर तुम्ही असा विचार केला, निरीक्षण केलं, आकृती या बाजूने पाळली, तर आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. सी पण येणार नाही आणि डी पण येणार नाही. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 29 ते 32 साठी सूचना आहे. प्रश्न क्रमांक 29 आणि 32 साठी सूचना काय? घड्या घाला आणि घड्या उलगडा. मग या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा हे पण तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, तरी समजून घ्या. ज्यांनी घडी घाला घडी उलगडा याचा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. मग आता घड्या घालायच्या उलगडायचा हा प्रश्न कसा सोडवायचा? आधी घडी कशी घातली पाहून घ्या आणि फक्त शेवटच्या आकृतीचं निरीक्षण करा. पण शेवटचा आकार कुठला आहे हा? तर शेवटचा आकार या बाजूचा कॉर्नर आहे, हा इथला खालचा कॉर्नर. मग या बाजूच्या कॉर्नरला 2 टिपके पाहिजे आपल्याला. इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाही, त्यामुळे ते येणार नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? 2 टिपके आहे, म्हणजेच एक तर ए उत्तर येणार नाही तर डी येणार. मग काय करू? पुढलं पहा, ही जर बाजू आपण इथे होतं, ही जर बाजू अशी खोलली तर पहा, हे जे 2 टिपके होते असे, हे 2 टिपके असे जाणार. मग असे 2 टिपके असे आणि असे कुठे आहे ते पाहू. पर्याय क्रमांक ए ला नाही आहे, कारण ते असे टिपके तयार झाले, त्यामुळे ते कटलं. उरलं काय? असे 2 टिपके, असे 2 टिपके. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर राहील. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 पहा काय? एक आयताकृती आहे, आकार आहे. आयताकृती आकारचं घडी पाडली, नंतर अशी घडी पाडली, हा पावभाग तयार झाला. पण हा जो पावभाग आहे या खालचा आहे बरं, या बाजूचं, ही बाजू सुद्धा महत्वाची आहे, ती समजून घ्यायची. आणि हा जो पावभाग आहे, जेव्हा कधी आकृतीचा पावभाग तयार झाला तर चारही भागामध्ये असेच चिन्ह तयार होते. त्या इथे नाही आहे, त्यामुळे ए काय झालं? कट. बी मध्ये पहा नाही आहे. का बरं नाही? कारण हे 2 चिपकून आहे. इथे चिपकून आहे का? नाही, त्यामुळे ते पण येणार नाही. पुढला प्रश्न सी मध्ये पण चिपकून नाही, कट झालं. उरलं कोणतं? पहा इथे आहे, डी मध्ये चिपकून नाही, जवळ आहे, परंतु हे जे 3 टिंब आहे, हे 3 टिंब प्रत्येक पावभागात बनलेले आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? पर इथे एक्स्ट्रा बनला होता, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न आकृतीचे योग्य निरीक्षण करा, आकृती समजून घ्या. म्हणजे या आकृतीची घडी इथं पाडली, इथून इथं, म्हणजे हा आकार खालचा आकार तयार करायचा आहे. खालचा आकार आपल्याला असा पाहिजे, अशी स्ट्रेट लाईन, असं वरच्या बाजूला टोक आणि अशी स्ट्रेट लाईन, असा आकार पाहिजे. इथे आहे का तसा आकार या खालच्या बाजूला? तर मुळीच नाही. मग इथे आहे का खालच्या बाजूला तो आकार? हे पहा, हे आकार आहे आणि असं टोक पण आहे. इथे आहे का? इथे नाही, इथे पण नाही, म्हणजे आपलं उत्तर काय येईल बाबा? पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. या आकाराचा पहिल्यांदा अर्धा भाग बनवला, नंतर त्या अर्ध्याचा परत एक पाव भाग बनवला आणि त्याचा पुन्हा एक छोटा भाग बनवला, म्हणजे या बाजूला आहे ते छोटासा भाग. मग पहा, इथे एक आयताकृती बाजू म्हणजे अशी बाजू बनली. इथे आहे का? हो. इथे आहे का? हो. इथे नाही, इथे नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक सी आणि डी कट झाला. आता उरला पर्याय क्रमांक ए आणि बी. तुम्हाला आधीच सांगितलं होतं,
हा इथे भाग बनला, इथे ओपन केल्यावर इथे बनेल म्हणजे 2 झाले. इथून अर्ध्यापर्यंत इथे बनेल म्हणजे किती झाले 4 तयार झाले अर्ध्यापर्यंत. मग वर 4 तर खाली पण किती रे बाबा 4. इथे फक्त वरचे 4 दिले, खालचे 4 दिले नाही, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33. हा कोणता प्रश्न प्रकार आहे? यामध्ये पहा तुकडे दिलेले आहे, तुकडे जोडून एक उत्तर आकृती तयार करायची आहे. प्रश्न आकृत्यामध्ये तुकडे जोडून उत्तर आकृती तयार करायची आहे. खूप सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही या 33 मधल्या प्रश्नाचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून राहिलं? हा आकार दिसून राहिला असा आणि असा. असा कुठे आहे रे बाबा? आणि हे मधला आकार पहा, हे के मध्ये नाही आहे, आर मध्ये दिसत आहे, पी मध्ये आहे, ए मध्ये नाही आहे. परंतु हा जो आकार आहे इथला आपण पाडलेला तो फक्त आर बी मध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी आर ला आहे, सी ला असणार नाही, त्यामुळे कट झालं. आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 34. हे 1 2 3 4 5 5 कोण आहे आणि या 5 कोणांपासून कोणता आकार तयार होतो हे तुम्हाला निरीक्षण करून काढायचं आहे. हे खूप सोपं आहे. गाळणी पद्धतीने केलं की लगेच उत्तर मिळेल. हे इथे 5 आहे का कोण? 1 2 3 4 5 5 कोण आहे आणि एक परिपूर्ण भौमितिक आकार पण तयार आहे. हे येणार नाही, इथं काही आकार नाही सरळ सरळ, आणि हे पण येणार नाही, इथे 6 आहे, त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 काय आहे पहा. जर आपण याचं योग्य निरीक्षण केलं, या भागाचं हा मधातला टिपका पकडला, पण या भागानं या अशा भागानं ही आकृती तयार होणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए कट झाला. इथे मधातला टिपका आहे आणि हे आकार असे 4 आकार दिलेले आहे, इथे पण येणार नाही, इथे पण येणार नाही, मग उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एक स्वस्तिक तयार झालेला आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 36. सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्नाकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. मग प्रश्नाकृती काय पहा. इथे पहा काय दिलेलं आहे, डोळे पहा, हे तोंड पहा. आता इथली ही खोपडी पहा बरं कशी आहे, इथली खोपडी तशी आहे का नाही, इथे रेष दिलेली आहे, त्यामुळे हे पर्याय क्रमांक ए कट झाला. इथे पण रेष दिलेली आहे, त्यामुळे बी पण कट झाला. इथं पहा आकार कसा आहे, त्याचा असा कर्व आकार आहे, आणि हे पहा म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी. फक्त एका साईन वरून एका चिन्हावरून आपण ओळखलं. पुढला म्हणजे भाग 10. प्रश्न क्रमांक 37 ते 40 साठी सूचना आलेल्या आहे. काय सूचना? लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. जर आपण प्रश्न क्रमांक 37चं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो आकार आहे लपलेला, तो हा आकार कशामध्ये आहे हे तुम्हाला शोधायचं होतं. जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असतं की हा आकार असा आणि हे असा. हे खालच्या बाजूला आहे ना, इथे खालच्या बाजूला आहे का तो आकार? इथे खालच्या बाजूला आहे का? किंवा इथे आहे का? नाही. मग खालच्या बाजूचा आकार, ज्या बाजूचा आकार तिथे शोधायचा. आपलं उत्तर इथे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. फक्त बुद्धिमत्ता चाचणी त्यामधील 3 प्रश्न बाकी आहेत. मला आशा आहे की आपल्याला बऱ्याच प्रश्नांचे उत्तर अचूक आलेले असतील. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38 काय दिलेला आहे, हे वरच्या बाजूने असं असं आणि हे खालच्या बाजूने अशी आलेली रेष, हे तुम्हाला शोधायचं आहे. सोपं आहे. जर आपण इथे निरीक्षण केलं तर इथे आपल्याला असं वरच्या बाजूचं सापडणार का? नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए कट झाला. बी मध्ये आहे का? आहे असं, पण अशी तिरपी रेष आहे का कुठं? नाही, त्यामुळे बी पण कट. सी मध्ये पण मला दिसत नाही, ते पण कट. डी मध्ये आहे का पहा बरं, असं असं आणि असं आहे नाही, ते इथे निरीक्षण करून पहा, तुम्हाला लगेच तुमचं उत्तर मिळेल. आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 39. ही तिरपी रेष, ही सरळ रेष उभी आणि ही आडवी रेष, असं शोधायचं आहे. खूप सोपं आहे. इथे पहा सरळ रेष आहे का, अशी अशी सरळ रेष आहे का इथं? नाही, त्यामुळे हे कट झालं. पर्याय क्रमांक बी मध्ये पहा बरं. तर पर्याय क्रमांक बी मध्ये अशी सरळ रेष आहे का? हो, अशी तिरपी रेष आहे आणि अशी आडवी रेष हे पण आहे, म्हणजे आपल्याला उत्तर सापडलं पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीमधला.
शेवटचा प्रश्न काय, इथे असं एक डायमंड आकार आहे, तो आकार इथे आहे का, नाही इथे तर त्रिकोण आकार आहे, त्यामुळे कट. इथे डायमंड आकार दिसच्या तसा दिलेला आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चाचणी 3 मधील आपण मानसिक क्षमता चाचणीची उत्तरे पाहिलेली आहे, समजून घेतलेली आहे. चला तर मग पुढे आपण पुढचे गणिताचे 10 प्रश्नांचे सोपे स्पष्टीकरण पाहणार आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, आकलन करून घ्यायचा आणि चुकलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून काढायचे. प्रश्न क्रमांक 41 खूप सोपा आहे. काय म्हटलं त्यांनी पहा, 5890 या संख्येतील 5च्या स्थानिक आणि दर्शनिक किंमत यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. आता स्थानिक किंमत किती आहे बाबा, 5ची स्थानिक किंमत 5,000व्या स्थानी आहे, म्हणजे 5ची स्थानिक किंमत 5,000 आणि या 5ची दर्शनिक किंमत म्हणजे डोळ्याने दिसणारी किंमत. स्थानिक किंमत म्हणजे स्थानाची किंमत, दर्शनिक किंमत म्हणजे डोळ्याने दिसणारी किंमत आणि यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. आता तुम्हाला आधी सांगितलं होतं, शेवटी जर 0 असेल आणि खाली एक अंकच वजा करायचा असेल, इथे 10 पकडून यामधून हे 5 वजा केले, 5 राहिले. उरलेले जेवढे 0 आहेत तेवढ्या जागी 9 द्यायचे आणि इकडली जी संख्या असेल डावीकडून पहिल्या नंबरची, त्याच्यातून 1 वजा करायचा, 5तून 1 गेला 4, म्हणजे आपलं उत्तर काय येईल 4995. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. सोपा आहे. पुढला प्रश्न, 1 ते 100 मधील एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती. तर तुमच्या पाठ असायला पाहिजे 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. या 8ही जोड्या तुमच्या पाठ असायला पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्येच्या मधात एक संयुक्त संख्या असेल, म्हणजेच पहिली 3 आणि 5, ह्या दोन मूळ संख्या, या दोघांच्या मध्ये आहे 4, ही संयुक्त संख्या, त्यामुळे 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे आणि सर्वात लहान जोडी आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 43. काय म्हणते, पहिल्या 8 विषम संख्यांची बेरीज. यामध्ये पहिल्या 8 आपण विषम संख्या लिहून त्यांची बेरीज पण करू शकतो, पण सोप्या ट्रिक्सनं जर आपण पाहिलं, जर पहिल्या असं विचारलं तर आपण काय करायचं, पहिल्या 8 विषम संख्यांची बेरीज म्हणजे 8चा वर्ग, म्हणजेच 8 8 64. त्याने जर म्हटलं पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज तर 10चा वर्ग. फक्त इथे पहिले आलं पाहिजे, मधातून नसलं पाहिजे आणि त्यांचा काय करायचा आपण वर्ग करायचा, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. अशा सोप्या ट्रिक्सनं सोडवलं तर प्रश्न पण लवकर सोडविला जाईल आणि प्रश्न चुकणार सुद्धा नाही. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 44. सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. आपण जर पर्यायातील सर्वच अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल सर्व अपूर्णांकाचे अंश समान आहे, म्हणजे अंश किती आहे सर्वांचे 2 आहे आणि छेद वेगवेगळे दिलेले आहेत. मग अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखताना अंश जर समान असेल तर जो अपूर्णांक सर्वात मोठा दिसतो तो अपूर्णांक सर्वात लहान आणि जो सर्वात लहान दिसतो तो अपूर्णांक सर्वात मोठा, उलट. त्यामुळे सर्वात मोठा दिसणारा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक डी, 2/9. म्हणजेच सर्वात लहान अपूर्णांक हाच आहे पर्याय क्रमांक डी. म्हणजेच कसं लक्षात ठेवायचं, जर छेद समान असतील तर मोठा दिसणारा अपूर्णांक मोठा, लहान दिसणारा अपूर्णांक लहान, आणि जर अंश सेम असेल म्हणजे वरची संख्या तर लहान दिसणारा अपूर्णांक सर्वात मोठा आणि मोठा दिसणारा अपूर्णांक सर्वात लहान. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 45. 216, 125, 27, 8 आणि 1 संख्या मालिका पूर्ण करा. जर तुम्ही या संख्या मालिकेचं योग्य निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सर्व कोणत्या संख्या आहे, तर ह्या सर्व घन संख्या आहे. म्हणजे 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आपल्याला इथे लिहावं लागेल 4चा घन. मग 4चा घन काय येते, 4चा घन म्हणजे 4 गुणेला 4 गुणेला 4, म्हणजेच काय पहा 4 × 16
आणि 16 चोक 64 म्हणजे पर्याय क्रमांक सी. इथे 5चा घन 125 आणि 6चा घन 216. आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. 2, 4, 0 व 5 या 4 अंकांपासून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनतील? आता 4 अंकी संख्या बनवायची आहे, पण सर्वात सुरुवातीला पाहायचं की आपल्याजवळ अंक किती दिलेले आहेत. जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला 4 अंक दिलेले आहेत. मग 4 अंक दिलेले ते एका अंकापासून किती किती संख्या बनल ते काढू, किंवा एकूण संख्या किती बनल ते काढू. म्हणजेच कसं काढायचं पहा, 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 यांचा जर गुणाकार केला, 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 एक 24, एकूण 24 संख्या बनेल. म्हणजे या 4 अंकांपासून एकूण 24 संख्या बनेल. आपण इथे कोणतेही 4 अंक असू त्यापासून 24 संख्या बनेल. मग 24 संख्या जर बनत असतील म्हणजेच मग एका अंकापासून किती बनल, जर 1 2 सुरुवातीला 2 लिहिला आणि 2 पासून किती बनल, 4 पासून किती बनल, 0 पासून किती बनल, 5 पासून किती बनल, याचं जर निरीक्षण केलं तर मग एकूण 4 अंक आहे, 24 संख्या बनल्या. मग 24 भागेला 4 करा, म्हणजे एकापासून 4 सक 24, एकापासून 6 बनतात. म्हणजे पहा मग आता 2 पासून किती बनणार रे, 6, 4 पासून 6, 0 पासून बनणार का, 0 पासून बनणार नाही. कारण कोणत्या संख्येची सुरुवात आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची आहे. मग 0 पासून संख्येची सुरुवात केली तर 3च अंकी संख्या बनेल, त्यामुळे बनणार नाही. आणि 5 पासून बनणार 6. मग किती झाल्या, 6 6 6 सायंत्रिक 18. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी 18. मग तुम्हाला वाटत असेल मुलांनो की सरनं 24 कसं काढलं, तर सरनं काढलं 4 अंकांपासून किती बनल, ते अंक कुठलेही असू शकते. मग 0 आहे ना, तर 0 पासून बनणार नाही, त्यामुळे आपण 0चं कट केलं. आणि ते 0च्या जागी जर दुसरा कोणताही अंक असता, 3 असता, 9 असता, तर आपल्याला 24 संख्या मिळाल्या असत्या. परंतु 0 आहे, 0 पासून 4 अंकी संख्या बनणार नाही सुरुवातीला 0 घेतल्यास, त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक बी 18. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 47. काय म्हणते पुढला प्रश्न पहा, 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद मैदानाभोवती 4 फेऱ्या मारल्यास एकूण अंतर किती? आता फेऱ्या मारणं म्हणजेच एक प्रकारे परिमिती. पहिल्यांदा परिमिती काढून घेऊ. लांबी किती आहे, 160. लांबी आहे 160. रुंदी किती आहे बाबा, रुंदी आहे 90. मग याची जर परिमिती काढली आपण, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. या सर्व ही आयताकार आहे, आयताकृती आहे. याच्या सर्व बाजूंची जर आपण बेरीज केली म्हणजे सर्व बाजूची, पहिल्यांदा 60 अधिक 90, जर आपण यांचीच बेरीज केली तर 250. किती यांची बेरीज, 250. मग आता काय झालं, हे 250 झालं आणि हे पूर्ण किती होणार आहे, 200. या दोघांची बेरीज 250 आणि या दोघांची 250, म्हणजेच परिमिती किती झाली पहा, परिमिती आली 500. 500 काय आलं बाबा, 500 मीटर. आता हे काय झालं, 500 मीटर निघालं आपलं उत्तर. परिमिती म्हणजे एक फेरी, पण त्यांनी किती फेऱ्या म्हटल्या, त्यांनी म्हटल्या 4 फेऱ्या, म्हणजेच गुणेला 4, 4 वेळा. 4 0 0, 4 0 0, 4 5 20. किती आलं, 4 5 20, 20 म्हणजे 2000 मीटर. पण त्यांनी पर्याय कशात दिले पहा, पर्याय दिले त्यांनी किलोमीटर मध्ये. म्हणजे 2000 मीटर म्हणजे किती किलोमीटर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. आहे का नाही सोपं, खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 काय आहे पहा, प्रश्न क्रमांक 48 आहे 4 5 7 10 आणि 12 या संख्यांची सरासरी किती असेल. सरासरी म्हणजेच काय, सरासरीचं सूत्र एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण घटक संख्या. यांची बेरीज करा बरं, 4 अधिक 5 अधिक 7 प्लस 10
प्लस 12 आणि डिवायडेड बाय भागेला एकूण घटक संख्या मोजा 1 2 3 4 5 म्हणजे भागेला 5. जर आपण यांची वर बेरीज केली आणि मग यांचा भागाकार केला तर आपलं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल बेरीज केली तर 38 म्हणजे 38 भागेला 5 आणि यांचा जर तुम्ही भागाकार केला 5 7 35 म्हणजे 7 भाग जाते, पूर्ण भाग जात नाही, पॉईंट येणार म्हणजे आपला पर्याय क्रमांक बी उत्तर येणार 7.6. करून पाहायचं. पुढला प्रश्न पहा, खूप सोपा आहे पण थोडा फिरून त्याला. काय म्हटलं? 55 अंश मापाच्या, परत वाचा, 55 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे नाव. पहिल्यांदा काय करू? 55 अंश मापाचा कोटी कोण काढू. कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणांची बेरीज 90 अंश असते, मग त्याला कोटी कोण म्हणतात. जर एक कोण 55चा आहे तर दुसरा कितीचा? मग आपण काय करू? त्याचा कोटी कोण काढू ना. या 55चा कोटी कोण 90 मधून हे 55 जर आपण वजा केले, काढून टाकले तर आपल्याला याचा कोटी कोण मिळेल. मग आपल्याला 35 अंश. मग आता काय म्हटलं? या 35 अंशाचा, या 35चा आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे पूरक कोण. आणि पूरक कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180. मग 180 मधून हा 35 वाला कोण काढून टाकू म्हणजे आपल्याला याचा पूरक कोण मिळेल. मग या 180 मधून जर आपण 35 अंश वजा केले तर आपलं उत्तर काय येईल? 145. म्हणजेच एक मिनिट, आपलं उत्तर येते 145 म्हणजेच पर्याय क्रमांक डी. खूप सोपा आहे. काय करायचं? पहिल्यांदा या 55चा काय काढायचा? या 55चा काढायचा कोटी कोण, ते निघाला 35चा. मग या 35चा पूरक कोण काढायचा. दोन कोटी कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश आणि दोन पूरक कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश. पुढला प्रश्न क्रमांक 50 आणि या चाचणीमधील गणित या विभागातील शेवटचा प्रश्न. आणि खूप सोपा पण प्रश्न आहे, दिसायला थोडा किचकट आहे. काय म्हणते? खालील आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. ही आकृती आहे. सर्वात पहिले समजून घ्या ही आकृती कशाची आहे. ही आकृती आयताची आहे, रेक्टँगल, आणि या कर्णावरून अशी एक रेष ओढलेली आहे आणि हा अर्धा भाग रेखांकित केलेला आहे. मग सोप्या पद्धतीने काढायचं ना. पहिल्यांदा काय करू? या आयताचं क्षेत्रफळ काढू. आयताचं क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच 16 गुणिले 12. जर आपण 16 गुणिले 12 केलं तर आपलं उत्तर काय येते? आपलं उत्तर येते 192. मग 192 काय झालं? 192 या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ. आपल्याला पूर्ण आकृतीचं पाहिजे का? नाही, अर्ध्याचं पाहिजे. मग त्याचे दोन भाग करू. म्हणजेच काय? 192 भागेला 2. मग आपल्याला अर्ध्याच भागाचं पाहिजे म्हणून त्याचे दोन भाग करायचे. आणि याचा जर आपण भागाकार केला, 2 9 18, 1 उरला, 2 सक 12, म्हणजे आपलं उत्तर येईल 96 सेंटीमीटर. म्हणजे इथे पर्याय देण्यात चुकले आपले. इथे पाहिजे होतं क्षेत्रफळ सांगितलंय ना, तर इथे 96 चौसेमी. इथे पाहिजे होते चौसेमी किंवा सेमीचा वर्ग. जर परिमिती दिली तर परिमिती त्याच एककात काढायची, परंतु जेव्हा क्षेत्रफळ असेल तेव्हा क्षेत्रफळ चौरस सीमेमध्ये निघेल किंवा सेमीचा वर्ग. इथे पर्याय देण्यात चूक झाली, पण तरी आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक बी. पुढला विभाग पाहू. पुढला विभाग आहे चाचणीमधील उतारा. यामध्ये 2 उतारे दिलेले आहेत. मग उतारे काय करू आपण? आधी उतार्याचं आकलनपूर्वक वाचन करून घेऊ, खालचे प्रश्न पाहू आणि समजून घेऊ. चला तर मग उतार्याचं चांगलं आकलनपूर्वक वाचन करू. उतारा क्रमांक 1 पहा काय म्हणते उतारा. संपूर्ण भारतात अशी व्यक्ती नसेल की जिला तानसेनचे नाव माहीत नसेल. तानसेनचे खरे नाव रामतनू उर्फ तन्नामित्र होते. तो अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक होता. तानसेन हे संगीत शास्त्रात निपुण होते. निपुण म्हणजे हुशार, तरबेज. तानसेनच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते.
गुरु हरिदास हे तानसेनचे गुरु होते. गुरु हरिदास त्यांच्याकडे 10 वर्ष तानसेनने संगीत शिकले. ते गुरुकडे. तानसेनच्या अर्धांगिनी, अर्धांगिनी म्हणजे काय मुलांना? पत्नी, बायको त्याची. अर्धांगिनीचे नाव हुसेनी होते. त्यांना 4 पुत्र व 1 पुत्री होती. त्यांच्या मुलीचे नाव सरस्वती होते. तानसेन उत्तम गायक होता. त्याला रेवा संस्थानचे नरेश राजा रामचंद्र यांनी गायक म्हणून ठेवून घेतले होते व नंतर त्या राजाने अकबराला खुश करून घेण्यासाठी तानसेनला भेट म्हणून दिले. तर कोण दिले? तानसेन कोणाकडे होता? रेवा संस्थानचे नरेश राजा रामचंद्र यांनी गायक म्हणून ठेवून घेतले होते व नंतर त्या राजाने अकबराला खुश करून घेण्यासाठी तानसेनला भेट म्हणून दिले. म्हणजे नरेशने अकबराला तानसेन हा भेट म्हणून दिला होता. प्रश्न पाहता, तानसेनला भेट म्हणून कोणी कोणाला दिले? तर पहा, पर्याय पाहून घेऊ आपण. पर्याय क्रमांक 1 अकबराने नरेशला, तर हे येणार नाही, इथेच पाहिलं आपण. नरेशने अकबराला दिले. पर्याय क्रमांक बी मकरंद पांडेने हरिदासला, नरेश राजाने तानसेनला, नाही नरेशनं अकबराला. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, नरेश राजा रामचंद्र यांनी अकबराला भेट म्हणून दिले होते तानसेन. पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 52. उतार्याचे जर व्यवस्थित आकलन झालं, आकलनपूर्वक जर वाचन केले तर परत उतारा पाहायची गरज सुद्धा नाही. पण तरी एखाद्या प्रश्नात अडचण आली तर पुन्हा उतारा पाहायचा. प्रश्न पहा काय? प्रश्न आहे दुसरा, म्हणजे प्रश्न क्रमांक 52. तानसेन कोणत्या शास्त्रात पारंगत होता? पारंगत म्हणजे हुशार, निपुण, क्रीडा, वादन, संगीत का नृत्य? तर तो संगीत शास्त्रात निपुण होता. वर आपण पाहिलं होतं, अधोरेखित सुद्धा केलेलं होतं. तानसेन गुरु हरिदासकडे किती महिने संगीत शिकले? पहा, इथे थोडा प्रश्न फिरून विचारला. वर काय दिला? तानसेन गुरु हरिदासकडे 10 वर्ष संगीत शिकले म्हणते. 10 वर्ष. आपल्याला इथे वर्ष विचारले का आपल्याला महिने विचारले? इथे महिने विचारले. मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, म्हणजे 10 वर्ष म्हणजे 120 महिने. एवढं आकलन आपल्याला आलं पाहिजे. बरेच जास्तीत जास्त विद्यार्थी पर्याय क्रमांक ए करतात, परंतु तिथे वर्ष दिले होते, आपल्याला महिने विचारले, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 54. तानसेन हे संगीत शास्त्रात निपुण होते. या वाक्यातील कोणता काळ आहे? वाक्यात कोणता काळ आहे? निपुण होते म्हणजे होते, होऊन गेलेला आहे ते काळ. म्हणजे वर्तमान, भविष्य, भूतकाळ का चालू काळ? तर निपुण होते म्हणजे सध्या आहे का? सध्या आहे का तानसेन? नाही, होते, होऊन गेलेला काळ. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न म्हणजे या उतार्याचा शेवटचा प्रश्न. निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? म्हणजे आपल्याला निवडायचा विरुद्धार्थी शब्द. वरच्या वर ओढ दिली होती. तानसेन हा संगीत शास्त्रात निपुण होता. निपुण म्हणजे हुशार असेल, हुशार म्हणजेच कुशल. निपुण म्हणजे कुशल हे समानार्थी शब्द आहे. निपुण म्हणजे पारंगत हा पण समानार्थी शब्द आहे. निपुण म्हणजे तरबेज हा पण समानार्थी शब्द आहे. निपुण म्हणजे पुढारी होईल का? समानार्थी शब्द नाही. म्हणजे हे सर्व समानार्थी शब्द आहेत. 3 हा समानार्थी शब्द नाही. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पहा. त्यासाठी आपल्याला पुढला उतारा पाहावा लागेल. उतारा क्रमांक 2. या उताराचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करून घेऊया. उतारा काय म्हणते पहा. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी. वर्षभर अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना खेळणे, फिरणे व नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळते. उन्हाळी सुट्टीत काही मुले मामाच्या गावाला जातात. बरोबर आहे, मामाच्या गावाला जातात. तेथे नदीत पोहणे, आंबे खाणे, मित्रांसोबत खेळणे याची मजा येते. काही विद्यार्थी उन्हाळी क्लासला जाऊन नवीन कौशल्य शिकतात. सुट्टीच्या काळात वाचन, योगा, चित्रकला, हस्तकला
यामुळे मुलांचा बौद्धिक आत्मनात्मक विकास होतो. कशामुळे? तर सुट्टीच्या काळात वाचन, योगा, चित्रकला, हस्तकला यामुळे मुलांचा बौद्धिक व आत्मनात्मक विकास होतो. नातेवाईक व मित्रासोबत वेळ घालवल्याने प्रेम व आपुलकी वाढते. त्यामुळे उन्हाळी सुट्टी ही आनंदासोबतच शिकण्याचीही मोठी संधी असते. नवीन गोष्ट शिकण्याची पण मोठी संधी आपल्याला उन्हाळा देते. उन्हाळी सुट्टीत मुलांना कोणती संधी मिळते? फक्त झोपण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची, शाळेत जाण्याची, भांडणाची? तर नवीन गोष्ट शिकण्याची, भांडणासाठी संधीची आवश्यकता नाही. आपण असंही भांडतो, शाळा असतानाही भांडण करतो आणि उन्हाळ्यात पण भांडण करतो. पण संधी कोणती भेटते? तर नवीन गोष्ट शिकण्याची. काही मुले उन्हाळी सुट्टीत कुठे जातात? आपण पाहिलं होतं, तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी गेले असतील. काही मुले उन्हाळी सुट्टीत कुठे जातात? तर आपल्या मामाच्या गावाला. पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 58, 58वा. काय म्हणते प्रश्न क्रमांक 58? उन्हाळी क्लासमुळे विद्यार्थ्यांना काय शिकता येते? वाईट सवयी? मुळीच नाही. भांडण? नाही. फक्त खेळ? नाही. तर नवीन कौशल्य शिकता येतात. वाचन, योगा व चित्रकलेमुळे कशाचा विकास होतो? शारीरिक विकास, बौद्धिक विकास, आत्मनात्मक विकास का बौद्धिक व आत्मनात्मक विकास? तर आपलं उत्तर येईल, घाई करायची नाही. बऱ्याच जण बौद्धिक करल, पण ह्या दोन्ही प्रकारचे विकास होतात. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक डी. आणि चाचणी क्रमांक 3 मधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे. आपुलकी म्हणजे प्रेम, समानार्थी शब्द. आपुलकी म्हणजे जिव्हाळा, समानार्थी शब्द. आपुलकी म्हणजे द्वेष होणार का? नाही. आपुलकीच्या विरुद्धार्थी शब्द आहे द्वेष. आणि मैत्री विरुद्धार्थी शब्द होणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? आपुलकीच्या विरुद्धार्थी शब्द द्वेष. द्वेष म्हणजेच राग, मत्सर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उन्हाळी नवोदय चाचणी क्रमांक 3 चे सोप्या भाषेत स्पष्टीकरण पाहिलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न बरोबर आलेलेच असतील, परंतु जे काही थोडेफार प्रश्न चुकले असतील किंवा समजले नसतील, तर ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आणि स्पष्टीकरणासह सोडवून पाहायचे. जर तुम्हाला आणखी काहीतरी अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचे, जेणेकरून पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण देईल किंवा तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चाचणी क्रमांक 3 ची उत्तरपत्रिका व स्पष्टीकरण पाहिलेले आहे. अशाच नवोदय व शिष्यवृत्तीच्या व्हिडिओसाठी, सोप्या ट्रिकसाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मुलांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.